हॅलो. नमस्कार मित्रांनो, माझं नाव करण आणि मी स्वागत करतो तुमच्या सर्वांचं आपले यूट्यूब चॅनल फूडटेकमध्ये. तर मित्रांनो, आजचा जो आपला टॉपिक आहे तो आहे फूड रेडिएशन, प्रिन्सिपल इफेक्ट टाईप्स अँड ॲप्लिकेशन ऑफ फूड रेडिएशन. तर हा एक रिसंट डेव्हलपमेंट झालेला टेक्निक आहे मित्रांनो फूड प्रिझर्वेशनमध्ये, जे की ज्याला आपण नोवल टेक्नॉलॉजी पण म्हणू शकतो. आणि जो रिसेंटली त्याच्यावर काफ़ी यूज त्याचा वाढलेला आहे मित्रांनो. तर त्याच्याच संदर्भात आज आपला व्हिडिओ बनवलेला आहे आपण, तर ते आपण बघूया पुढच्या स्लाइड्समध्ये. तर चालू करूया इंट्रोडक्शनने की ॲक्च्युली फूड इरॅडिएशन किंवा फूड रेडिएशन म्हणजे काय, राईट. तर पहिले डेफिनेशन बघूया. फूड इरॅडिएशन इज अ प्रिझर्वेशन मेथड दॅट युजेस हाय एनर्जी आयोनायझिंग रेडिएशन टू सप्रेस द ग्रोथ ऑफ मायक्रो ऑर्गॅनिझम. म्हणजे काय, फूड इरॅडिएशन एक प्रिझर्वेशन मेथड आहे, फूड प्रिझर्वेशन मेथड आहे, ज्याच्यामध्ये आपण हाय एनर्जी आयोनायझिंग रेडिएशन्स यूज करतो. कशासाठी? टू सप्रेस द मायक्रोबियल ग्रोथ. जी मायक्रोबियल ग्रोथ होणार आहे तुमच्या फूडमध्ये तिला सप्रेस करण्यासाठी हाय एनर्जी आयोनायझिंग एजंट जेव्हा तुम्ही वापरता, ज्याच्यामुळे तुमचं फूडचं प्रिझर्वेशन वाढन किंवा होईल, त्याला आपण फूड इरॅडिएशन असं म्हणू शकतो मित्रांनो. नेक्स्ट काय, इट ऑफनच रेफर्ड to as cold sterilization because it can free food from paste and pathogens without the need of high temperature. बरोबर. आता याला आपण कोल्ड स्टरलायझेशन पण म्हणू शकतो. का? कारण की याच्यामध्ये तुम्हाला फूडला 110 डिग्री सेल्सिअस, 125 डिग्री सेल्सिअस, 111 डिग्री सेल्सिअस इतके हाय टेम्परेचरला हिट करायची गरज नाही. सिम्पली तुम्हाला जे हाय एनर्जी आयोनायझिंग रेडिएशन्स आहेत ते तुम्हाला तुमच्या फूड थ्रू पास करायचं, ज्याच्यामुळे तुमचं फूड एक स्टरलाइज होऊ शकतं. त्याकरता आपण याला ॲज अ कोल्ड स्टरलायझेशन पण म्हणू शकतो मित्रांनो, किंवा म्हणतो पण. नेक्स्ट पॉईंट काय, वाईल द टेक्निक हॅज बीन स्टडीड एक्सटेन्सिव्हली सिन्स वर्ल्ड वॉर II, इट्स वाईडस्प्रेड एक्सेप्टन्स हॅज बीन ग्रॅज्युअली ड्यू टू पब्लिक कन्सर्न्स रिगार्डिंग सेफ्टी अँड होलसमनेस. राईट. जसं आपण स्टार्टिंगलाच डिस्कस केलं की याच्यावर ऑलरेडी स्टडी वर्ल्ड वॉर II पासून चालू आहे, पण पब्लिकमध्ये एक्सेप्टन्स यायला खूप टाईम लागला. का? कारण की जेव्हा तुम्ही रेडिएशन किंवा अल्ट्राव्हायोलेट रेज किंवा आयोनायझिंग रेडिएशन असं टर्म यूज करतात कुठल्या पण तुमच्या प्रोसेसमध्ये, ती ऑब्व्हियसली पब्लिकला एक भीती वाटते मित्रांनो त्याला कन्झ्युम करण्यासाठी, की याच्यामध्ये सेफ्टी आणि होलसमनेस असन का नसन. राईट. नेक्स्ट काय, लास्ट पॉईंट, वेन अप्लाइड करेक्टली इट सर्व्स ॲज अ पॉवरफुल टूल टू एक्सटेंड द स्टोरेज लाईफ ऑफ पेरिशेबल गुड. राईट. जर याला आपण प्रॉपरली यूज केलं तर जे आपले पेरिशेबल गुड्स आहे त्याची शेल्फ लाईफ आपण वाढू शकतो मित्रांनो. राईट. नेक्स्ट आपण बघूया मेजरमेंट अँड डोज इफेक्ट, की फूड इरॅडिएशन तर आपण म्हणतोय, पण जसं आपण बाकीच्या प्रिझर्वेशन टेक्निक आहे, फॉर एक्झाम्पल पाश्चरायझेशन, स्टरलायझेशन, त्याच्यामध्ये आपण टाईम अँड टेम्परेचर मेजर करतो. बरोबर. टाईम मिनिट्समध्ये किंवा आवर्समध्ये, सेकंड्समध्ये, टेम्परेचर डिग्री सेल्सिअसमध्ये. तसं जेव्हा तुम्ही इरॅडिएशन करणार त्याचं युनिट काय आहे, तर त्याचं युनिट आहे ग्रे. बरोबर, ग्रेज. तर वेअर 1 ग्रे इक्वल टू 100 रॅट्स. बरोबर. म्हणजे याचा मेजर ऑफ युनिट काय आहे, ग्रे, आणि 1 ग्रे इक्वल टू 100 रॅट्स असं याचं एक सिम्पल मेजरमेंट आहे मित्रांनो. त्यानंतर जे डोजेस आपण यूज करू शकतो फूड इंडस्ट्रीमध्ये, बरोबर, आपल्या फूड प्रिझर्वेशनसाठी, ते लो डोजेस, मिडियम डोजेस आणि हाय डोजेस याच्यामध्ये क्लासिफाय होतं मित्रांनो. तर लो डोजेस म्हणजे काय, की लो डोजेस म्हणजे 10⁻² to 10⁻⁴ रॅट्स जेव्हा तुम्ही यूज करता, एवढं आयोनायझिंग एनर्जी यूज करता तुमच्या फूडला प्रोसेस करण्यासाठी किंवा प्रिझर्व करण्यासाठी, त्याला तुम्ही लो डोज ऑफ फूड इरॅडिएशन म्हणू शकता, जे की आपण कशाला करतो, विच आर इफेक्टिव्ह ॲट इनहॅबिटिंग द स्प्राउट ऑफ पोटॅटोज, ओनियन अँड कॅरेट्स. बरोबर. तर जसे तुमच्या पोटॅटोला तुम्ही बऱ्याचदा बघितलं की ठेवल्यानंतर कोंब येतात, किंवा कांद्याला कोंब येतात, किंवा कॅरेटला कोंब येतात, तर ते कोंब टाळण्यासाठी तुम्ही त्या पोटॅटोचं किंवा टोमॅटोचं किंवा ऑनियनचं जर इरॅडिएशन केलं 10⁻² to 10⁻⁴ रॅडनी, तर त्याच्यामध्ये ते जे स्प्राउटिंग आहे ते इनहॅबिट होऊन जाईल मित्रांनो, जे की लो डोजनी पण तुम्ही करू शकता. नेक्स्ट आहे मीडियम डोजेस. जेव्हा तुम्ही 10⁻³ to 10⁻⁴ रॅड्स यूज करता, एवढी आयोनायझिंग एनर्जी यूज करता तुमच्या फूडला प्रिझर्व करण्यासाठी, तेव्हा त्या डोजला आपण मीडियम डोज म्हणतो मित्रांनो. आणि ते मेजरली कशासाठी यूज करता, मीडियम डोज आर सफिशियंटली टू किल इन्सेक्ट्स दॅट मे कंटॅमिनेट स्टोअर प्रोडक्ट. बरोबर. की काही जर इन्सेक्ट असेल, जसे तुमचे तुम्ही बऱ्याचदा बघितलं की सिरियल आणि पल्सेसमध्ये इन्सेक्ट्स
चा इश्यू येतो काही टायमानंतर, तर ते क्लीन करण्यासाठी तुम्ही मीडियम डोज यूज करू शकता. आणि नेक्स्ट आहे मित्रांनो हाय डोज. हाय डोज म्हणजे काय, 10⁻³ to 10⁻7 रॅट्स. जेव्हा तुम्ही एवढा डोज यूज करता तेव्हा तुम्ही त्याला हाय डोज असं म्हणू शकता. आणि ते कशासाठी मेजरली यूज होतं, दिस आर रिक्वायर्ड टू डिस्ट्रॉय बॅक्टेरिया, इस्ट अँड फंगी, राईट. तर असं याचं 3 डोजचं क्लासिफिकेशन आहे मित्रांनो, लो डोज, मिडियम डोज आणि हाय डोज. नेक्स्ट आहे मेकॅनिझम ऑफ ॲक्शन, म्हणजे ॲक्च्युली हे इरॅडिएशन काम कसं करतं ते आपण याच्यामध्ये बघणार आहेत, की ज्याला आपण प्रिन्सिपल पण म्हणू शकतो. इरॅडिएशन वर्क्स बाय कॉझिंग कोल्युजन्स ॲट ॲटॉमिक लेवल, प्रोड्युसिंग फ्री रॅडिकल दॅट इनॅक्टिव्ह मायक्रोऑर्गॅनिझम. म्हणजे काय, कोल्युजन करतो मित्रांनो ॲटॉमिक लेवलला फूडमध्ये, जेणेकरून फ्री रॅडिकल तयार होतो फूडमध्ये, आणि ज्याच्यामुळं जे मायक्रो ऑर्गॅनिझम ॲक्टिव्हिटी आहे ती इनॅक्टिवेट होऊन जाते. नेक्स्ट काय, मोस्ट सिग्निफिकंट इफेक्ट ऑकर्स वेन रेडिएशन स्प्लिट्स वॉटर मॉलिक्युल्स विदिन द फूड. म्हणजे हे जे वॉटर मॉलिक्युल्स असतात, प्रत्येक फूडमध्ये वॉटर मॉलिक्युल्स असतात, तर रेडिएशन काय करतं, त्या मॉलिक्युल्सला स्प्लिट करतं. स्प्लिट कशामध्ये, हायड्रोजन आणि ऑक्सिजनमध्ये, बरोबर. आणि जेव्हा ते मॉलिक्युलमध्ये स्प्लिट होतं हायड्रोजन आणि ऑक्सिजन, तर हायड्रोजन जेव्हा दुसऱ्या कंपोनंटला बाइंड करतं आणि त्याच्यापासून हायड्रोजन पेरॉक्साईड अशा टाईपचं एक केमिकल तयार होतं फूडमध्ये, राईट. तर काय नेक्स्ट पॉईंट, दिस प्रोसेस फॉर्मली हाय रिॲक्टिव्ह स्पीसीज सच ॲज हायड्रोजन पेरॉक्साईड विच इज टॉक्सिक टू मायक्रोऑर्गॅनिझम, राईट. जसं आपण बोललो की जेव्हा हायड्रोजन आणि ऑक्सिजन स्प्लिट होतो तर त्यावेळेस हायड्रोजन जो आहे तो पेरॉक्साईडला जॉईन होऊन हायड्रोजन पेरॉक्साईड तयार होतो मित्रांनो, आणि जे की मायक्रो ऑर्गॅनिझमसाठी खूप टॉक्सिक आहे. आणि लास्ट काय, दिस केमिकल चेंजेस इफेक्टिव्हली डिस्ट्रॉयज द बायोलॉजिकल मेकॅनिझम ऑफ पेस्ट अँड पॅथोजन्स वेल द फूड रिमेन्स रॉ, बरोबर. तर अशा रीतीने ते फूडचं स्टरलायझेशन, जे की बायोलॉजिकल मेकॅनिझम आहे पेस्ट आणि पॅथोजनचा, तो डिस्ट्रॉय होतो मित्रांनो फूडमध्ये बाय युझिंग फूड इरॅडिएशन. नेक्स्ट काय, क्लासिफिकेशन ऑफ रेडिएशन ट्रीटमेंट. आता आपण फूडमध्ये जे इरॅडिएशन यूज करतो, बरोबर, ते 3 टाईपच्या डोजमध्ये यूज करू शकतो, लो, मिडियम, हाय, जे आपण लास्ट स्लाईडमध्ये बघितलं. आता आपण कुठल्या कुठल्या ट्रीटमेंटसाठी आपण इरॅडिएशन यूज करू शकतो, बरोबर. तर पहिलं आहे रेडिओरायझेशन. अ फॉर्म ऑफ रेडिएशन पाश्चरायझेशन अप्रॉक्सिमेटली 1 किलोग्रे यूज टू ट्रीट मीट अँड फ्रेश फिश बाय रिड्युसिंग स्पॉयलर्स कॉझिंग बॅक्टेरिया, बरोबर. रेडिओरायझेशनला तुम्ही रेडिओ पाश्चरायझेशन पण म्हणू शकता, जे की ॲप्रॉक्सिमेटली 1 किलो ग्रे यूज करतो आपण. जनरली मीट आणि फिशसाठी यूज करतो, जे स्पॉयलर्स मायक्रोऑर्गॅनिझम त्याला किल करण्यासाठी. त्यानंतर आहे रेडिसायडेशन, बरोबर. फोकसेस ऑन डिस्ट्रॉईंग व्हेजिटेटिव्ह पॅथोजन सेल्स 2.5 to 5 किलो ग्रे थ्रू इट डोज नॉट टिपिकली किल बॅक्टेरियल स्पोर, बरोबर. जे की जेव्हा तुम्ही व्हेजिटेटिव्ह पॅथोजन सेल्सला किल करायचं आहे, बरोबर, त्या टायमाला तुम्ही 2.5 to 5 किलो ग्रे यूज करू शकता. पण हे रेडिओसायडेशननी तुमचे जे पॅथोजन सेल्स आहे तेच किल होणार आहे, तुमचे जे बॅक्टेरियल स्पोर्स आहे ज्याला खूप रेजिस्टन्स असते ते किल नाही होणार, बरोबर. आणि नंतर आहे रेडिओप्टरायझेशन, हायली लेवल ट्रीटमेंट अप्रॉक्सिमेटली 30 किलो ग्रे designed to kill spores and all vegetative cells achieving the state of commercial sterility, बरोबर. रेडिओप्टरायझेशन याला तुम्ही कोल्ड स्टरलायझेशन पण म्हणू शकता, ज्याच्यामध्ये 30 किलो ग्रे एवढी आयोनायझिंग एनर्जी यूज करतो आपण. आणि याच्यामध्ये आपण जे स्पोर्स आहे आणि सगळे जेवढे पण व्हेजिटेटिव्ह सेल्स आहेत त्या सर्वांना आपण आपल्या फूडमधून किल करू शकतो मित्रांनो, राईट. लास्ट पॉईंट काय, फूड ट्रीटेड विथ दिस मेथड शुड बी स्टोर अप्रोप्रिएटली टू प्रिव्हेंट द सबसिक्वेंट ग्रोथ ऑफ एनी सर्वायव्हिंग रेडिएशन रेजिस्टंट स्ट्रेन्स, बरोबर. तर आपल्याला ह्या सगळ्या प्रोसेस केल्यानंतर फूडला प्रॉपर स्टोर करायचं आहे, नाहीतर मग ते करून फायदा नाही, कारण की परत मायक्रोबियल ग्रोथ होण्याचे चान्सेस असतात मित्रांनो. आणि लास्ट आपली स्लाईड आहे ॲप्लिकेशन अँड क्वालिटी इम्पॅक्ट. पहिला आहे इरॅडिएशन इफेक्टिव्हली प्रिव्हेंट स्प्राउट्स इन रूट व्हेजिटेबल्स अँड कंट्रोल इन्फेस्टेशन इन स्टोअर सिरियल, राईट. जसं आपण डिस्कस केलं की त्याचं ॲप्लिकेशन मग कशामध्ये आहे की जे तुमची व्हेजिटेबल स्प्राउटिंग आहे ती थांबवण्यासाठी, आणि जेव्हा तुम्ही सिरियलला स्टोअर करणार आहे त्याचं पेस्ट इन्फेस्टेशन ना होऊ त्याच्यासाठी तुम्ही फूड इरॅडिएशन करू शकता. नेक्स्ट काय, द न्यूट्रिशनल व्हॅल्यू ऑफ इरॅडिएटेड फूड रिमेन्स जनरली स्टेबल विथ न्यूट्रियन लॉसेस कम्पेरेबल टू दोज फाउंड इन कन्व्हेशनल हीट ट्रीटमेंट, बरोबर. आपण बऱ्याचदा बघितलं की जे प्रिझर्वेशन टेक्निक आहे जिथं आपण हाय टेम्परेचरला हीट करतो, राईट,
त्या टायमाला सम ऑफ द मायक्रोन्यूट्रियंटमध्ये जे असतात ते जे वोलाटाईल असतात ते इव्हॅपरेट होतात किंवा ते डिस्टर्ब होऊन जातात ड्युरिंग द प्रिझर्वेशन मेथड. तर जेव्हा आपण फूडचं इरॅडिएशन करतो तर बऱ्यापैकी जे पण आपली न्यूट्रियंट व्हॅल्यू आहे फूडची ती स्टेबल राहते मित्रांनो, त्याच्यामध्ये काही चेंजेस होत नाही. लास्ट काय, हवेवर एक्सेसिव्ह डोजेस कॅन कॉज अनडिझायरेबल चेंजेस सच एज लॉस ऑफ टेक्स्चर इन फ्रूट ऑर ऑफ फ्लेवर इन फॅट ड्यू टू डिस्ट्रक्शन ऑफ नॅचरल अँटीऑक्सिडंट्स. बरोबर. तर तिसऱ्या पॉईंटमध्ये यांनी काय सांगितलं आहे की जर तुम्ही प्रमाणाच्या बाहेर या इरॅडिएशन एनर्जीचा यूज केला तर बऱ्याचदा जे तुमचं फूड आहे त्याचं जे टेक्स्चर आहे त्याचा लॉस होऊ शकतो किंवा त्याच्यामध्ये जर ऑइल कंटेंट आहे असेल तर त्याचं ऑफ ऑर्डर पण येऊ शकतो, राईट. आणि लास्ट काय, अ कंबाईंड रिअप्रेझल बाय WHO अँड IAEA concludes that doses up to 10 kilo gray, that is 1 mrad, are not hazardous to human health. बरोबर. WHO ने किती रिकमेंड केलेलं आहे की 10 किलो ग्रे तुम्ही यूज केलं तर जे ह्युमन हेल्थ आहे त्याच्यावर याचा काही इम्पॅक्ट येणार नाही. तर होप सो मित्रांनो, आपण जो आजचा आपला टॉपिक डिस्कस केला आहे तो तुम्हाला थरोली कळालेला आहे. तर अजून जर तुम्हाला काही असे टॉपिकबद्दल व्हिडिओ पाहिजेत असेल तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये कमेंट करू शकता की नेक्स्ट व्हिडिओ कुठल्या टॉपिकवर बनवला पाहिजे. चॅनलला सपोर्ट करत राहा, चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या मित्रांसोबत शेअर करा. भेटूया अजून एका नव्या व्हिडिओसोबत. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.